माऊली, शनिदेव हे कितीही कडक, अगदी भयरूपी वाटले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक वात्सल्यपूर्ण मन आहे ग, अगदी तुझ्यासारखंच. इतर कुठलीही बाधा झाली तरी चालेल, पण अहंकाराची बाधा आपल्या लोकांना होऊ नये याची काळजी ते सतत घेत असतात. आणि म्हणूनच शनिदेव प्रसिद्ध आहेत ते न्याय निवाडा करण्यासाठी. आजवर आपण केलेल्या चुका, अहंकार, पापकर्म, पुण्यकर्म यानुसार ते आपल्याला फळ देत असतात. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो तो ईश्वर, हे अगदी तंतोतंत खरंय. 7:30च्या वेळी आणि इतर वेळी सुद्धा. काय कमतरता पडली आमच्या संस्कारात की आमच्या पुत्रीनं असं दुष्कृत्य करण्याचं धाडस केले? आम्ही पिता म्हणून कुठे कमी पडलो? सांगा तरी, बोल. पिताश्री, कृपया आता समज करून घेऊ नका. आम्ही केवळ आमच्या मनात इच्छा बोलून दाखवली. अजून आम्ही प्राण त्यागलेला नसताना तुझ्या विवाहाचा निर्णय तू स्वतःच घेतलास, आणि तो देखील एका कचपटा समान अधूक आहे कशी? इथे आम्ही डोळ्यात तेल घालून तुझ्यासाठी राजकुमार शोधत आहोत, आणि तुझा जीव त्या अतिसामान्य मनुष्यावर भाळला. त्याची आणि आपली तुलना तरी होऊ शकते का? पिताश्री, तुमच्या पुत्रीवर विश्वास ठेवा. ते विपरीत पाऊल कधीही उचलणार नाही. त्यांच्यावर मी जीव ओवाळलाय. त्यांची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही. आणि प्रेम हे रंगरूप बघून नाही होत. ते मनुष्य व त्याच्या अंगी असलेली कला, जी काळजाचा कसा ठाव घेते, ह्यावरून होते. आणि आम्ही ते अनुभवले आहे. ही असली उत्तरं आम्हाला ऐकायची नाहीत. तुझं म्हणणं आम्ही केव्हाच फेटाळलेलं आहे. पिताश्री, त्यांच्या स्वरात अशी अतुलनीय किमया आहे, त्याने मी माझे सारे आयुष्य सुखात घालवू शकते. तुझ्या ध्यानी नसेल, आपल्या राज दरबारी असे शेकडो गायक लोटांगण घालीत असतात. विसरलेस? नाही पिताश्री, तुमच्या पुत्रीच्या मनात काय चालू आहे हे कदाचित तुम्हास नाही समजणार. काय म्हणालीस? आम्हाला नाही समजणार? एका पित्याला पुत्रीचं मन समजणार नाही? आले लक्षात. सारे काही समजले. आजवर इतकी वर्ष होऊन सुद्धा तुझ्यासाठी सुयोग्य वर शोधू शकलो नाही आम्ही. त्याचा असा सूड घेते आहेस? नाही पिताश्री, असं कदापि विचार करू नका. तुला कदाचित ज्ञात नसेल, तू ज्याच्यावर प्रेम करतेस त्याला काही काळापूर्वी राजद्रोहाच्या आरोपाखाली त्याला शिक्षा दिली होती. त्याचे हात व पाय तोडून टाकायची. तेव्हाच आम्हाला समजले होते आमच्या शिपायाकडून त्याची सुटका झाली. परंतु त्याने त्याहून भयंकर अपराध केलाय. आता तो त्याच्या हातापायाला नाही, जीवास मुकणार आहे. नाही पिताश्री, नाही, असं करू नका. असा काय अपराध आहे त्यांचा? आमच्या पुत्रीला त्याच्या मोहपाशात वश करण्याचा. व हे आमचे वैयक्तिक नुकसान आहे. त्याची शिक्षा आम्ही जातीनं देऊ. शिपाई, महाराज, राजकुमारीनं महालाच्या बाहेर पाऊल ठेवता कामा नये. लक्षात ठेव. पिताश्री, पिताश्री.
तुम बिन मानत नाही जियरा मोरा, तुम बिन मानत नाही जी. महाराज, महाराज, अनर्थ झाला आहे. आता आपलं येथे राहणं सुरक्षित नाही. काय झाले राधा अक्का? महाराज, राजकुमारी. काय झालं राजकुमारीला? महाराज, राजकुमारी यांचा निर्णय महाराज चंद्रसेन यांना कळला आहे. ते खूप क्रोधित झाले आहेत आणि तुम्हाला शासन करण्यासाठी ते स्वतः इथे येत आहेत. ते स्वतः? होय महाराज. परंतु राधाक्का, दार उघड, दार उघड. राधाक्का, राधाक्का, दार उघड, राधाक्का, दार उघड. कोण आहे? आम्ही त्या आश्रयाला बंदी बनवायला आलो आहोत. इथे घरात कोणीच नाहीये. राधाक्का, 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 दार उघड. राधाक्का, आमचा राजादेश तू धुडकावून लावलायस. दार उघड. शिपाई, दार तोडून टाका. राधाक्का, तू आमच्या पुत्रीची जिवलग सखी आमच्या या शत्रूला घरात लपून ठेवलेस काय? ज्याला आम्ही शिक्षा केली त्याची तू सुटका केलीस नाही. आणि तुला काय वाटलं? स्वतःचं अस्तित्व लपवून दडून बसशील, आमच्या तावडीतून सुटशील? आम्ही काय शिक्षा देणार आहोत याची कल्पना नाही तुला. परंतु महाराज, माझा निश्चित अपराध काय? मी याआधी अपराधी नव्हतो आणि आताही नाही. सुंब जळाला तरी पीळ सुटत नाही. शिपाई, या नराधमाचे प्राण काढून घ्या. खेचून आणा त्याला बाहेर. नाही महाराज, 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 माझं ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या महाराज. मी तुमच्या समोर हात जोडते. आमच्या महाराजांना काहीही करू नका, नाहीतर आम्ही उघड्यावर येऊ. महाराज, राधा अक्का, बाजूला. आमच्यासाठी तुझा जीव धोक्यात घालून घेऊ नकोस. याच्या आधी या राधक्कानं आमचा गुन्हा केलेला आहे. हिला आधी शिक्षा करतो. महाराज, महाराज, महाराज. महाराज, 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 असं करू नका. अहो, या सगळ्या त्या निष्पाप जीवाचा काही दोष नाहीये. अरे देवा, कुठली शिक्षा देतोस तू? माझ्या दुष्कृत्यांची शिक्षा मी प्रामाणिकपणे भोगतोय, परंतु जिने मनोभावे सकृत्य केलं तिच्या नशिबी असा अन्याय का? प्रभू, हवं तर माझे प्राण घ्या, पण हिला वाचवा प्रभू. हिला वाचवा प्रभू, हिला वाचवा. तिला कोण वाचवतो ते बघतोच ना आता. विक्रमादित्य, शनिदेव,
देखील तू स्वतःचे शरीर न मागता दुसऱ्याच्या कल्याणासाठी वरदान मागितलेस। आज तू प्रथम राजधर्माचे आचरण केले आहेस, आम्ही प्रसन्न झालो। तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। देवा, आपली महती किती उच्च आहे याची जाणीव आज झाली। हाच साक्षात्कार झाला की शनिदेव केवळ कर्माची शिक्षाच नाही तर योग्य कर्माची फळे देखील देतात। आपण महान आहात प्रभू, आपण महान आहात। महाराज, मला किती किती म्हणून आनंद झालाय सांगू। मी काय बोलावे महाराज, मला काही सुचत नाही। सत्य परिस्थिती माहिती नसल्यामुळे माझ्या हातून असे वर्तन घडले, क्षमा असावी। आपण असे म्हणू नका महाराज, मी आपला सुद्धा अपराधी आहेच। माझी 7:30 सुरू होत असताना आपली भेट होणार होती, ती आज माझी 7:30 संपल्यानंतर घडते। बरंच काही घडून गेलं या काळात, जे मला देखील शिकून गेलं। महाराज, माझ्यामुळे तुमचा जो अपमान झाला त्याचा मला खेद आहे, क्षमा असावी महाराज। कुठला दैव दुर्विलास आहे, का नियती आमच्याशी क्रूर डाव खेळत आहे। एकच मागणे होते आमचे, ते देखील आमच्या नशिबी का नाही। राजकुमारी, राधा का तू इथे? काय झाले सांग आम्हाला। ते कसे आहेत? पिताश्रीनी त्यांच्या सोबत काही नाही राजकुमारी, बरं का राजकुमारी, हेच आहेत ते तुमच्या स्वप्नातले राजकुमार, आमच्या उज्जैन नगराचे महाराज, महाराज विक्रमादित्य। राजकुमारी पद्मसेना, त्या रात्री आपण जी मागणी केली तीच आज आम्ही मागू इच्छितो। आमच्याशी विवाह कराल? ए हंसा, तू खरंच मायावी आहेस का? तू खरंच माझ्या कन्येचा कंठा गिळलास? पण कसं शक्य आहे? पण राजा विक्रमादित्य म्हणतात म्हणजे तूच गिळला असशील। कुठल्या अशुभ मुहूर्तावर ही पोरगी जन्माला आली कुणास ठाऊक। एवढा मोठा राजा विक्रमादित्य आपल्या घरी आला होता, त्याला स्वतःच्या प्रेमात पाडायचं सोडून त्याला घरातून घालवलंस। आई, तू मला का बोलते आहेस? मी थोडीच काय केले आहे।
ते तर मला पिताश्री एक शब्द बोलू नकोस. अगं त्यांनी तर एक भल्या माणसाला नाही राजा विक्रमादित्याला घरी आणलं होतं. तू त्यांच्या मनात काही बाई भरवलंस म्हणून त्यांना असं वागावं लागलं. म्हणून तर आजपर्यंत अशी उपवधू म्हणून राहिली आहेस. चल. अहो ऐकलत? अहो तुम्ही अद्याप या चित्रासमोर उभं राहून काय करताय? मी या हंसाजवळ प्रार्थना करतोय की माझ्या कन्येचा जर कंठा घेतला असेल तर परत द्यावा म्हणून. बहुधा तुमची बुद्धी रिकामी झालीये. तो काय खरा हंस आहे का? महाराज विक्रमादित्यांचा महाराणी पद्मसेना यांचा महाराज विक्रमादित्यांचा महाराणी पद्मसेना यांचा महाराज विक्रमादित्यांचा पाहिलात महाराणी, संपूर्ण उज्जैन नगरी आपल्या स्वागतासाठी तयार आहे. महाराज विक्रमादित्यांचा महाराणी पद्मसेना यांचा महाराज विक्रमादित्यांचा महाराणी पद्मसेना यांचा. असं म्हणतात की ज्याचा शेवट गोड ते सारं काही मधुर असतं. तेव्हा शनिदेवांना आपण केवळ 7.5साठी न गणता योग्य ते फळ आणि न्याय देण्यासाठी ते आहेत असं गणलं पाहिजे. कारण त्यांच्या तीक्ष्ण दृष्टीतून कोणतंही कर्म कधीही सुटत नाही. परंतु मतितार्थ हाच निघतो की आपण सत्कर्म करीत राहावी, म्हणजे 7.5मध्ये आपल्याला पश्चाताप करावा लागत नाही. निस्वार्थ वृत्तीनं केलेली सत्कर्म असतील तर त्याचं फलित योग्यच असतं. ही होती शनी महात्म्याची कथा. पुढील भागामध्ये भेटूया अशीच व्रतांची, वैकल्याची आणखीन एक कथा घेऊन. तोपर्यंत उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.